नमस्कार, मी कोमल. तर नेहमी आपण मैद्याच्या किंवा गव्हाच्या पुऱ्या बनवतो, पण आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं पुऱ्या बनवणार आहोत. खायला अगदी चविष्ट अशा लागतात ह्या पुऱ्या. तर आजची ही रेसिपी जी आहे ती आपण रव्यापासून पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर रव्याची पुरी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे. तो अगदी बारीक आहे. जर समजा तुमच्याकडे बारीक रवा नसेल, थोडासा मोठा असेल, तर तो मिक्सरला जरी फिरवून घेतला तरी चालतो. तर आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. खायचा सोडा घेतलेला आहे मी. या छोट्या चमच्याने 2 चमचे मी साखर टाकते. साखर यासाठी टाकायची की पुऱ्या जास्त अशा तेलकट होत नाहीत, आणि शिवाय आपण ज्यावेळेस तळतो पुऱ्या त्यावेळेस म्हणजे एकसारखा रंग येतो, हलकासा गोल्डन रंग येतो पुऱ्यांना, त्यासाठी साखर टाकायची. तर मी या छोट्या चमच्याने 2 चमचे साखर टाकलेली आहे. तर सुरुवातीला हे हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर मैद्याच्या आणि गव्हाच्या पुरीपेक्षा टेस्ट खूप छान लागते या पुरीची. तर हे बघा, मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता मी त्याच रव्यामध्ये ह्या पळीने 2 पळी तेल टाकते. हे तेल गरम वगैरे केलेलं नाही, थंडच तेल आहे, तेच टाकलेलं आहे मी. 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेल टाकून घेतल्यानंतर परत एकदा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे जे आपण तेल टाकलेलं आहे ते सगळ्या रव्याला लागलं पाहिजे. अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय, मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीनं हा रवा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर इथं मी हा छोटा ग्लास दूध घेतलेला आहे, 1 ग्लास. तर हे दूध मी सुरुवातीला टाकून घेणार आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर हा रवा मळताना एकदम पाणी टाकायचं नाही, लागेल असं पाणी टाकायचं आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा मळायचं नाही आपल्याला याला. थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते. अगदी घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मळून घेते. हे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं. लागेल असं पाणी टाकायचं, एकदम पाणी नका टाकू, म्हणजे अंदाज कळणार नाही आपल्याला. तर इथे मी अर्धा किलो रव्याच्या ह्या पुऱ्या बनवणार आहे. तर कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही की आपण ह्या पुऱ्या रव्यापासून बनवलेल्या आहेत, कारण की नेहमी आपण मैद्याच्या किंवा गव्हाच्याच पुऱ्या बनवतो. तर एकदा अशा पद्धतीनं पुरी सुद्धा नक्की बनवून बघा, खायला अगदी टेस्टी लागते. तर हे बघा, रवा हा मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट पण नाही.
तर व्यवस्थित हे मी रवा मळून घेतलेला आहे आणि आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून याला 2 ते 2.5 तासासाठी भिजत ठेवणार आहे. म्हणजे रवा व्यवस्थित भिजला जातो आणि पुरीसुद्धा छान बनते. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपल्याला रव्याची पुरी बनवायची आहे तर ते अगोदरच मळून ठेवायचं, म्हणजे रवा छान असा भिजतो आणि पुऱ्यासुद्धा छान बनतात. तर याच्यावरती झाकण ठेवून मी 2-2.5 तासासाठी भिजत ठेवणार आहे. तर हे बघा, हा रवा मी 2.5 तास भिजवून घेतलेला आहे. याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत आता. तर इथं मी हा दगड घेतलेला आहे आणि याने हे पीठ रवा जो आहे तो थोडंसं असं चेचून घेतलेला आहे, म्हणजे पुऱ्या छान होतात. एक 2-3 मिनिटे हा रवा मी चेचून घेते अशा पद्धतीने. रवा छान चेचून घेतलेला आहे मी आणि आता अशा पद्धतीने हे बघा छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मी पुरी बनवण्यासाठी. तर हे बघितल्यावरती वाटत सुद्धा नाही की ह्या पुऱ्या आपण रव्यापासून बनवतोय ते. तर इथं मी गोळे करून घेते पुरी बनवण्यासाठी. तोपर्यंत मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तेल गरम होते तोपर्यंत मी पुरी लाटून घेते. तर एक एक गोळा घ्यायचा. तर हातावरती मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि असा व्यवस्थित गोल करून घेते आणि आता मी पुरी लाटून घेणार आहे. तर थोडंसं मैद्याचं पीठ घेऊन जरी लाटलं तरी चालतं किंवा थोडंसं हलकंसं पळपुटला तेल लावून घ्यायचं आणि मग ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर हे बघा, अशा पद्धतीने मी गोल अशी पुरी लाटून घेतलेली आहे. तर याला पीठ वगैरे लावायची गरज नाही, शक्यतो तेलावरतीच लाटा, म्हणजे पुऱ्या छान बनतात आणखीनच. दुसरी सुद्धा पुरी मी लाटून घेते. थोडंसं तेल लावायचं आणि मग लाटून घ्यायची पुरी, जेवढ्या आकाराची हवी आहे आपल्याला तेवढी. खूप छान लागतात ह्या पुऱ्या खायला. तर आता आपण पुरी तळून बघूयात. सुरुवातीला तेल गरम झालेलं आहे की नाही ते बघण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघते. तर हे बघा, तेल छान असं गरम झालेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये पुरी तळून घेते. तर बारीक गॅसवरतीच तळून घ्यायची आहे पुरी. खूप छान लागतात ह्या पुऱ्या. अगदी कोरड्या जरी खाल्ल्या तरी सुद्धा छान लागतात खायला. तर एक बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि नंतरच ही पुरी आपल्याला पलटायची आहे. तर ती पुरी तळतीये तोपर्यंत मी आणखीन पुऱ्या लाटून घेते. तर पलटी करून घेते. तर हे बघा, छान असा हलकासा गोल्डन रंग या पुरीला आलेला आहे. तर आपण ज्यावेळेस रवा मळत होतो पुरी बनवण्यासाठी त्यावेळेस आपण साखर टाकली होती. तर ती यासाठी टाकली होती की पुरी तळताना त्या एकसारख्या रंगावरती तळल्या जाव्यात, त्यासाठी थोडीशी साखर आपण वापरली होती. पुरी छान अशी तळलेली आहे. तेल व्यवस्थित निथळून घेते आणि पुरी एका ताटामध्ये काढून घेते. लगेचच दुसरी पुरी सुद्धा मी तळून दाखवते.
झाऱ्याने हलका हलका असं थोडंसं दाबून घ्यायचं पुरीला, म्हणजे पुरी छान फुगते. तर हे बघा छान असा हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मी ह्या पुऱ्या तळून घेते. तर अशाच पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या बनवून तळून घेणार आहे. तर हे बघा तयार आहे रव्यापासून बनवलेली पुरी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रव्याची पुरी एकदा नक्की बनवून बघा. खायला अगदी छान लागते ही पुरी. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.